तर पुण्यातले हे मानाचे 5 गणपती आणि त्याचसोबत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आगमन मिरवणुकीला देखील सुरुवात झाली आहे। बुधवार पेठेतील गणपती मंदिरापासून गणेश भक्तांच्या उपस्थितीत गणरायाची मिरवणूक काढण्यात आली आहे। तिथे देखील ढोल ताशा पथकांचा गजर आहे आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं मंदिर ते मुख्य जो देखावा जिथे उभारण्यात आलाय तिथपर्यंत ही दगडूशेठ गणपतीची मिरवणूक निघते आणि आज सकाळपासूनच तिकडे ढोल ताशांचा गजर निनादतोय। हे दृश्य आहेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या आगमनाच्या मिरवणुकीतली। तिथे देखील जबरदस्त असा ढोल ताशा पथक आहे आणि तिथे झेंडे ध्वज नाचवले जात आहेत आणि ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक बघण्यासाठी पुणेकर हे देखील खास येत असतात, जमतात। आजूबाजूच्या भागातून सुद्धा बरेच जण येतात। खास एक रथ तयार करण्यात आलाय। या रथातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची उत्सव मूर्ती या रथामध्ये विराजमान होऊन देखाव्याच्या ठिकाणी नेली जाईल। तर पुण्यामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह सुरू झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही। भाऊ रंगारी गणपतीची मिरवणूक निघालेली आहे। ही आगमन मिरवणूक आणि अनेक जण आपल्या मोबाईलचे कॅमेरे उंचावून या गणपतीची मिरवणूक आणि हा रथ जो आकर्षक पद्धतीने सजवलेला आहे त्याची छबी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी अनेक जण मोबाईल उंचावलेले दिसत आहेत। हे दृश्य आहेत पुण्यातल्या भाऊ रंगारी गणपतीची आणि तिथे खास बँड पथक, ढोल ताशांचा गजर अशा शिस्तबद्ध पद्धतीने आगमन मिरवणूक देखील निघालेली आहे भाऊ रंगारी गणपतीची। हे दृश्य आहेत एक छानशी कमान उभारण्यात आली आहे। भाऊ रंगारी हा मानाचा जरी नसला तरी अतिशय प्रसिद्ध असा पुण्यातला गणपती आणि तिथे भाऊ रंगारी गणपतीची आगमन मिरवणूक। दुसरीकडे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा देखील रथात विराजमान होऊन आता आपल्या देखाव्याच्या ठिकाणी चाललेला आहे आणि हा पहिल्या दिवशीचा तयार केलेला रथ असेल किंवा मंदिराची सजावट असेल, गणपतीची सजवलेली दागिन्यांनी मढवलेली मूर्ती असेल आणि ही मूर्ती ज्या वेळेला मंदिरातून बाहेर निघते तेव्हा अनेक जण आपल्या कॅमेरामध्ये मोबाईलमध्ये फोटो काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात। एकीकडे भाऊसाहेब रंगारी गणपती तर दुसरीकडे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून ही मिरवणूक निघाली आहे। जे देखावे पुण्यामध्ये साकारण्यात आलेत त्या उत्सवाच्या ठिकाणी उत्सव मूर्ती आता विराजमान होतील। प्रत्येक गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनेचे काही मुहूर्त आहेत। दगडूशेठ हलवाई गणपतीची प्राणप्रतिष्ठापना बरोबर 11:01 होणार आहे आणि त्यानंतर वेगवेगळ्या गणपतीच्या वेगवेगळ्या मुहूर्तावरती प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। मानाचे 5 गणपती त्यासोबत भाऊ रंगारी असेल किंवा दगडूशेठ मंडई असे वेगवेगळे प्रसिद्ध गणपती पाहण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच अलोट गर्दी। यानंतर थेट जाऊयात पुण्यातील मानाचा पहिला असलेला श्री कसबा गणपती आणि या गणपतीची खासियत ती म्हणजे या गणपतीची मिरवणूक ही पालखीतनं दिमाखात निघते आणि या गणपतीची मिरवणूक आता निघालेली आहे। पालखीमध्ये विराजमान होऊन बाप्पा निघालेले आहेत। ही आगमन मिरवणूक आहे पहिल्या दिवशीची। मानाच्या पहिल्या गणपतीचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे आणि जे कोणी या गणपतीचे मानकरी असतील किंवा संपूर्ण मंडळ असेल कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्याकडून या गणपतीची पालखीतनं मिरवणूक काढली जाईल। ढोल ताशांचा गजर, ध्वज पथकं, वेगवेगळी पथकं या कसबा गणपतीच्या आगमन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेली आहेत आणि पुणेकर सुद्धा मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाचं स्वागत करण्यासाठी आहेत। हे दृश्य आपण बघतोय मानाचा पहिला श्री कसबा गणपतीच्या आगमन मिरवणुकीतली। प्रबोधनाचा जो संकल्प आहे स्त्रीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही याची जनजागृती करणार आहोत। स्त्रियांना सुरक्षिततेसाठी आम्ही सगळ्या नागरिकांना शपथ देणार आहोत आणि हेल्पलाईन नंबर पण जारी करणार आहोत त्यांना आणि त्यांना शिक्षण देणार आहोत की कशा पद्धतीने सन्मान करता आला पाहिजे। आता ही आपण मूर्ती इथून तिकडे नेतो ही काय परंपरा आहे? जे आमचे मूर्तिकार आहेत अभिजित धोंडफळे यांनी रवींद्र मिक्सर म्हणून एक लाल माती आणि भाताच्या तुषापासून संपूर्ण ही आपल्या महाराष्ट्रातल्या मातीची शाडू सुद्धा नाही महाराष्ट्रातल्या लाल मातीची ही मूर्ती तयार केलेली आहे। पारंपरिक पद्धतीने जसं पूर्वी मूर्तिकारांच्याकडे जाऊन पालखी जाऊन गणपतीची मूर्ती
मूर्ती घेऊन आपण जात असतो. त्याच पद्धतीची ही परंपरा आणि प्रथा आपली तशीच चालू आहे. हे कधीपासून सुरू आहे साधारण? ही गेले आपणच करतोय. 132 वर्षाची ही परंपरा आहे. गणेशोत्सवाचा जो मूळ हेतू आहे की पार्थिव गणपतीचं आगमन उत्सव मंडपात करायचं, त्याची प्राणप्रतिष्ठापना करायची. 10 दिवस त्याचा गजर, त्याचं कीर्तन, त्याची पूजन, त्याची आरास, सजावट हे सगळं करत असताना 10व्या दिवशी याचं पारंपरिक विसर्जन करणं हा मूळ गणेशोत्सव आहे. आणि तो गणेशोत्सव श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेले 132 वर्ष अव्याहतपणे पाळतो आहे. ही मिरवणूक इथून पुढे कुठून कशी जाणार? इथून पुढं ही रास्तापेठेतून मार्गक्रमण करत सोमवारपेठेतून जाताना कसबा गणपतीच्या उत्सव मंडपात जाणार आहे. जेव्हा ते सेटे साहेब यांनी सांगितलं की आता बाप्पा विराजमान झालेले आहेत पालखीमध्ये आणि इथून हा बाप्पाची मिरवणूक म्हणजे मानाचा पहिला गणपती ग्रामदैवत पुण्याचा कसबा गणपतीची मिरवणूक इथून पुढे असे रास्तापेठेतनं थेट कसबा पेठेत जाणार आहे. आणि मोरया मोर्याचे जय घोषात, जय गणेशाचे घोषात असाच उत्साह हा पुढचे 10 दिवस सुरू राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन आमदार सहचंदन. तर भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बाप्पाचं आगमन झालंय. यंदा देखील ढोल ताशांच्या झांजांच्या तालावर बाप्पाची आगमन मिरवणूक पार पडते. यावेळी विनोद तावडेंच्या घरातले सर्व सदस्य मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. भाजप नेते विनोद तावडे यांच्याही घरी बाप्पाचं आगमनाला सुरुवात झालेली आहे. तर काय सांगणार, आगमनाला सुरुवात झाली, दरवर्षीप्रमाणे मोठ्या जल्लोषात बाप्पाचं आगमन केलं जातं. मला वाटतं गणेशोत्सव असा उत्सव आहे की ज्या उत्सवामध्ये सर्वांना सुख आणि समृद्धी मिळाली पाहिजे असं प्रत्येकजण मागणं करतो. आणि या गणेशोत्सवाच्या वेळी सुद्धा मी तर राजकारणाच्या पलीकडे जाऊन देवाला हेच मागणं म्हणतो की सगळ्यांना सुखी ठेव, आनंदी ठेव, उत्साही ठेव. आमच्या घरी जी यावेळी मूर्ती आली आहे ती मूर्ती झेप या संस्थेची दिव्यांग मुलं आहेत, स्पेशल चाइल्ड आहेत, त्यांनी बनवलेली आहे. आणि त्या मूर्तीचं एक वेगळं महत्त्व आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्यांच्यामध्ये त्या सगळ्यांच्या आयुष्यात सुद्धा एक वेगळा आनंद निर्माण होईल. विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे तुमच्याही बाप्पाचं एक नाव म्हणून ठेवलेलं आहे गोमाई. गोमाई म्हणून नाव ठेवलेलं आहे. गोमाईमध्ये विशेष काय? मला वाटतं पर्यावरणपूरक गणेशोत्सव, सगळेच उत्सव पर्यावरणपूरक झाले पाहिजेत आणि त्यासाठी हा एक प्रयत्न आहे. आपण जर मागे पाहिलं मोठा जल्लोषात ढोल ताशा वाजत गाजत विनोद तावडे यांच्या घरच्या गणपतीला स्वागत केलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अर्जुनसह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी नागपूरकर आपल्या लाडक्या नागपूरच्या राजाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये व्यस्त आहेत. नागपूरच्या राजाचं यंदाचं 30वं वर्ष आहे आणि काचेच्या महालात बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. वेदमंत्रांच्या उच्चारात बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. थेट जाऊयात नागपुरातनं आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आहेत आपल्यासोबत. उदय, नागपूरच्या राजाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे का? कसा उत्साह आहे नागपुरात? नागपूरच्या राजाची प्राणप्रतिष्ठा सकाळच्या वेळी पार पडलेली आहे. नागपूरच्या राजाची या चिकार उडवून आलेल्या आहे. खरं तर नागपूरची एक परंपरा आहे. पोळ्याच्या पाडव्याला जे आहेत ते घनजागी मार्बल असं म्हटलं जातं आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी जे आहे ते मंगलमय वातावरणामध्ये आपल्या लाडक्या बाप्पांची स्थापना करण्यात जी आहे ते नागपूरकर अग्रेसर असतात. आणि आपण पाहू शकतो की नागपूरच्या चितारोळीतली ही दृश्य आहे. हा आपल्या मंडळाचा बाप्पा घेऊन जाण्यासाठी जे आहे ते भक्त इथं सकाळपासून आलेले आहे. ढोल ताशाच्या पथकानं, ढोल ताशाच्या मंगल वादनामध्ये जे आहे ते आपल्या लाडक्या बाप्पाला घेऊन भक्त इथून जात आहे. खरं तर नागपूरची चितारोळी फक्त नागपूरच नाही तर
मध्य भारतात प्रसिद्ध आहे. इथं वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या रंगाच्या बाप्पांच्या मूर्ती साकारल्या जातात. घरी बसणारे गणपती असेल ते इथे साकारले जातात. त्यामुळे सकाळीपासून जे आहे ते या चितारोळीमध्ये गणेश भक्तांची लगबग झालेली आहे. फक्त गणेश मूर्तीच नाही तर गणेशोत्सवासाठी लागणारं इतर सामान असेल, मूषक राज असेल, यांच्या मूर्ती देखील ज्या आहेत ते या बाजारामध्ये सजलेल्या आहेत. आणि लवकरात लवकर, कारण 12च्या आत बाप्पांच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपल्या लाडक्या बाप्पांना घरी नेऊन जे आहे ते आपल्या बाप्पांची स्थापना करण्यासाठी जी आहे ती भक्तांना घाई केलेली आहे. मला सांगा, तुम्ही बाप्पांची मूर्ती नेतात, काय तुम्हाला आनंद आहे? क्या आनंद है आपका, आप बाप्पा घर लेके जा रहे हैं? क्या खुशी है आपको, आप बाप्पा को घर? गणपति पापा की किसको खुशी नहीं होगी टेकिंग होम. नक्कीच पाहतोय की बाप्पाच्या येण्याचा आनंद जो आहे तो भक्तांच्या चेहऱ्यावर उसळतो. आपल्या भक्तांचे चेहरे जे आहेत ते फुललेले आहेत, कारण पुढचे 10 दिवस त्यांना बाप्पांची सेवा करता येणार आहे. भक्तांनी प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे की पुढचे 10 दिवस बाप्पांना कुठल्या प्रकारचे नैवेद्य जे आहे ते मोदकाच्या स्वरूपात लावण्यात येईल. खरं तरी नागपूरची चितारोळ जवळपास 300 वर्ष जुनी आहे आणि इथं विदर्भातल्या मूर्ती ज्या आहेत तयार केल्या जातात. दिवस रात्र जे आहेत ते गेली 2 महिने या चितारोळीमध्ये काम सुरू होती आणि बाप्पांच्या मूर्तीला जो आहे तो आकार दिला जात होता. भक्त इथे येतात आणि आपल्या आवडीचा बाप्पा, कोणाला बाप्पांच्या चेहऱ्यावर स्माईल हवी आहे तर कोणाला मूषकावर स्थापन झालेला बाप्पा हवा आहे आणि आपापल्या आवडीचा बाप्पा नेण्यासाठी भक्तांना जी आहे ती या चितारोळीमध्ये गर्दी केलेली आहे. सकाळपासून ही गर्दी सुरू झालेली आहे. अगदी रात्री उशिरापर्यंत, म्हणजे रात्री 10 वाजेपर्यंत जी आहे तशाच पद्धतीची गर्दी पुढं या चितारोळीमध्ये पाहायला. उदय, नागपुरातल्या या सगळ्या वातावरण आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवलं त्याबद्दल धन्यवाद. भाद्रपद शुद्ध चतुर्थी निमित्तानं अष्टविनायकांपैकी मुख्य स्थान असलेल्या ओझर नगरीमध्ये विघ्नहर गणरायाचा 5 दिवसांचा जन्मोत्सव सुरू झालाय. त्या निमित्तानं मंदिर आणि परिसराला विविधरंगी LED विद्युत रोषणाई करण्यात आली आणि रात्रीच्या वेळी तर हा सगळा परिसर झगमगून गेलाय. येडगाव जलाशयाच्या बाजूला आणि कुकडी नदीच्या तीरावरती असलेल्या विघ्नहर गणपती मंदिराची रात्रीच्या वेळी टिपलेली ही सगळी ड्रोन दृश्य नजरेत भरतायत. नाशिकमध्ये देखील गणेशोत्सवाचा उत्साह आहे. घरोघरी लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी नाशिकमध्ये गणेश भक्तांची गर्दी बाजारपेठेत झाली आहे. लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी लहान मुलं देखील आपल्या कुटुंबासोबत आली आहेत. ढोल ताशा वाजवत गणपती बाप्पाचा जयघोष करत भाविकांनी लाडक्या बाप्पाचं आपल्या घरी स्वागत केलंय. नाशिकमधनं आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आहेत आपल्यासोबत. लक्ष्मण, नाशिकमधला कसा उत्साह आहे आज गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसाचा? श्वेता, मी आता नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावरती आहे आणि या मैदानावरती देखील एक उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी बाजारपेठेमध्ये अशा पद्धतीनं नागरिक जे आहेत ते दाखल झाले आहे. आपल्यासोबत काही कुटुंबीय आहेत जे आपल्या लाडक्या बाप्पाला या ठिकाणी घेण्यासाठी आलेले आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. ताई, तुम्ही किती वर्षांपासून गणपती बसवता आणि आज आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाताय, काय म्हणता? माझं नाव हिमानी शेवाळे आणि आम्ही साधारणतः 40 वर्ष झाले गणपती बसवतोय आमच्या घरी. आमची आता 3री पिढी आहे की जे कंटिन्युअसली गणपती बसवतोय आम्ही. आणि सगळ्यांना गणपतीच्या खूप 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 शुभेच्छा. आम्ही बऱ्याच ह्या सरांकडेच येतो, आपले जे हनुमान जे आहेत स्टॉल यांच्याकडे मूर्ती घ्यायला येतो. आणि दादा, तू बाळा किती वर्षांपासून गणपती बघतोय आणि या वेळेला पुन्हा बाप्पा घरी येतोय, किती दिवसांपासून वाट बघत होतो? मला खूप दिवसापासून असं आवडतं आणि बाप्पाची वाट किती दिवस झाली? मी खूप दिवसापासून वाट बघतोय. खूप दिवसापासून वाट बघतोय. घरी किती दिवसांपासून तयारी केली जात होती लाडक्या बाप्पाच्या आगमनाची? जवळजवळ महिन्यापासून तयारी चालू आहे. घरी सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे आणि यावेळेस पाऊस वगैरे पण चांगला झालेला आहे. सगळीकडे उल्हासित वातावरण आहे आणि गणपतीच्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा. तू घरी किती तयारी केली गणपती बाप्पा बसवण्याची?
हा आम्ही महिन्यापासून करतोय तयारी, डेकोरेशन वगैरे सगळे आपण बघतोय असे अनेक कुटुंब जे आहे, अनेक परिवार जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी बाजारपेठेमध्ये आलेले आहे. दुसरीकडे देखील आपण अशा पद्धतीचा उत्साह जो आहे तो नागरिकांमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय. गणपती बाप्पाचे हे स्टॉल आहे आणि या ठिकाणी घरगुती गणपती बसवण्याची संख्या जी आहे ती असं अधिकच्या काळामध्ये, अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं नाशिकमधल्या बाजारपेठांमध्ये देखील आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाणाऱ्या नागरिकांची, भाविकांची जी गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण नाशिक शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये एक जल्लोषाचं, उत्साहाचं असं वातावरण या गणपती बाप्पाच्या आगमनानं पाहायला मिळतंय. श्वेता. लक्ष्मण, या सगळ्या माहितीसाठी, संवादासाठी धन्यवाद. नागपूर, नाशिक या ठिकाणचा उत्साह आपण बघितला. घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होत आहेत, तर काही ठिकाणी कार्यशाळेतून बाप्पा वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात भक्तांच्या घरी जायला निघालेत. चिंचपोकळी परिसरामध्ये आपण आलेलो आहोत, जिथे गणपती मूर्तींचे मोठमोठाले कारखाने आहेत आणि या कारखान्यातून आज गणपती बाप्पा आपापल्या भक्तांच्या घरी जाणार आहेत. आपण पाहतो की गणेश मूर्ती या ठिकाणी आहेत मोठ्या प्रमाणावर आणि आता भक्त जे आहेत ते येतील आणि बाप्पांना विराजमान करण्यासाठी त्यांना या कारखान्यातून आपल्या घरी घेऊन जातील. असंच एक वरळीचं पुजारी कुटुंबीय आहेत जे आपल्या बाप्पाला या ठिकाणून आता थोड्या वेळात घेऊन जाणार आहेत. काय सांगाल, आजपासून महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. तुमच्याकडे किती वर्षाची परंपरा आहे? आता 25 वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही करतो. प्रत्येक वर्षी आम्ही वरळीवरून घेतो, पण ह्या वर्षी आम्ही खास म्हणून लालबागच्या राजासाठी आम्ही चिंचपोकळीला घ्यायला गणपती आलो आणि भरपूर आनंदाचा दिवस आहे आणि हा क्षण आम्ही वाट बघत असतो आणि आनंदाने साजरा करतो. बरं, मला सांगा की तुमच्याकडे किती दिवसाचे गणपती असतात? आमचं हे प्रत्येक वेळा 5 दिवस, 7 दिवस, जसं असते परंपरा बदलली. गौरी पूजेच्या वेळी आम्ही विसर्जन करतो. पाहतोय आता ते गणपती बाप्पांची पूजा करत आहेत आणि इथून ते आता गणपती बाप्पांना आपल्या घरी वरळीला घेऊन जाणार आहे. माहीर वाशिण असो किंवा सासूर वाशिण असो, सगळेच जण या ठिकाणी गणरायाच्या आगमनासाठी तयार होत असतात आणि गणपती बाप्पाला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी उत्सुक असतात. आपल्या प्रत्येकाच्या घरी गणपतीची, अनेकांच्या घरी परंपरा आहे आणि त्यामुळं एकवटलेले आपल्याला बघायला मिळतात. निसारचा प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कोकणातही गणेशोत्सवाचा उत्साह आहे. पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव कोकणात साजरा केला जातो. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होत आहेत. बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. गणपती बाप्पा घरी आल्यानं सर्वत्र उत्साहाचं, आनंदाचं, चैतन्याचं वातावरण आहे.